नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आजच्या व्हिडिओचा विषय थोडा वेगळा आहे की मराठी चित्रपटांचे सिक्वल्स चालत का नाही, म्हणजे दे धक्का 2 असेल किंवा नवरा माझा नवसाचा दुसरा भाग असेल, तो चालला का नाही, त्याची कारणं काय आहेत तीच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा। तर चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर पहिलं कारण जे आहे ते आहे नॉस्टॅल्जिक होणं। म्हणजेच काय की जेव्हा आपण चित्रपटाचा दुसरा भाग येतो तेव्हा आपण जेव्हा पाहायला जातो तेव्हा आपला चित्रपटाचा पहिला भाग हा आपल्या डोक्यात असतो आणि त्यातले कॅरेक्टर्स असतील, त्यातल्या आठवणी असतील, त्या आपल्यासोबत आपण दुसऱ्या भागाला घेऊन जातो। पण दुसरा भाग जर का त्या आठवणी पूर्ण करू शकला नाही, ते नॉस्टॅल्जिक होणं पूर्ण करू शकला नाही, तर तो चित्रपट फ्लॉप होतो। कारण मग आपण सगळ्यांना माउथ पब्लिसिटी सुद्धा होते की यार चित्रपट चांगला नाही, आपण पहिला भागच पाहायला पाहिजे, पहिला भागच खूप छान होता। जसं नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट जेव्हा आला तेव्हा लोकांचं असं, बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की पहिला भाग किती छान बनला होता। ते नॉस्टॅल्जिक होणं जर का झालं नाही तर चित्रपट फ्लॉप होतोच होतो, जर का तो सिक्वल असेल। दुसरं कारण जे आहे ते आहे म्युझिक। आता जर का तुम्ही पाहिलं की नवरा माझा नवसाचा पहिला भाग असेल, दे धक्काचा पहिला भाग असेल, टाइमपासचा पहिला भाग असेल, किती सुंदर गाणी होती, लावणी किती छान होती दे धक्का मध्ये। त्याच्यानंतर नवरा माझा नवसाचा मध्ये सुद्धा किती लावणी छान होती। तर हे जॉनर्स कुठे आपल्याला दुसऱ्या भागात दिसलेच नाही म्युझिकचे। तर म्युझिक हे फार इम्पॉर्टंट आहे। जर का तुम्ही असा विचार केला की पहिला भाग चालला ना तर याच्यामध्ये गाण्यांची गरज काय, तर ते खूप चुकीचं। म्युझिक खूप स्ट्रॉंग असायला पाहिजे। इनफॅक्ट पहिल्या भागापेक्षा दुसऱ्या भागाचं म्युझिक खूप छान असलं पाहिजे, जे आपल्याला कुठेतरी दे धक्का 2 मध्ये आणि नवरा माझा नवसाचा 2 मध्ये पाहायला मिळालं। तर तिसरं कारण जे आहे ते आहे स्टोरी किंवा कथा। आता कथा ही जर का पाहिली तर चित्रपटाचा गाभा असतो असं म्हटलं जातं, आणि जर का कथाच कनेक्ट नसेल पहिल्या भागाशी दुसऱ्या भागासोबत तर कसं काय। आता तुम्ही जर का बघाल नवरा माझा नवसाचा पहिल्या भागामध्ये अशोक सरांचं किती काम होतं, आणि सेकंड पार्ट मध्ये जर का तुम्ही पाहिलं तर अशोक सरांचं किती काम आहे। ऑलमोस्ट सेकंड हाफ मध्ये अशोक सराफ सर दिसतच नाही, आणि तेच होतं जे आपण म्हणजे जो पहिला भागाचा त्याच आठवणी होतं जे आपण दुसऱ्या भागामध्ये घेऊन जात होतो, आणि तेच जर का पाहायला मिळालं नाही, अशोक सराफ सरांची कॉमेडी पाहायला मिळाली नाही किंवा ते त्यांची जी खट्यापणा आहे तो पाहायला नाही मिळाला, तर मग काय, कशासाठी मग दुसरा भाग हवा आहे ना। तर ती स्टोरी असेल किंवा ते प्रवास जो होता नवरा माझा नवसाचा मध्ये, तो प्रवास कुठे ते दाखवलंच नाही। ट्रेन मध्ये ते असं वाटलं की चाललंय आपलं, चालतंय, पण बस मध्ये जो पहिला भाग होता त्यांचे जे कॅरेक्टर्स, छोट्या छोट्या स्टोरीज होत्या, तर ते कुठेतरी मला वाटतं मिसिंग असतं। दे धक्काच्या बाबतीतही तेच झालं। दे धक्का मध्ये पहिला भाग हा ग्रामीण भागातला होता आणि सेकंड पार्ट मध्ये ते फॉरेन वगैरे दाखवलं, पण तरी ग्रामीण बाजू दाखवली जायला पाहिजे, ती स्टोरी दाखवली जायला पाहिजे, अजून मजा आली असते। त्यामुळे कनेक्शन पहिल्या भागाच्या दुसऱ्या भागाशी स्टोरी बाबतीत हे खूप गरजेचं असं, जे खूप मिसिंग वाटतं आपल्या मराठी सिक्वल्स मध्ये। मला वाटतं तेही एक कारण आहे फ्लॉप होण्याचा चित्रपट। आता येऊयात पुढच्या कारणाकडे की प्रेक्षकांना ना अंडर एस्टिमेट केलं जातं। म्हणजेच काय की माझा पहिला भाग चालला ना, मग दुसरा भाग सहजच चालेल। पहिल्या भागाचं माझं जर का यश पाहिलं तर किती होतं, मग मी काही दाखवलं तरी चालेल, काही दाखवलं इन द सेन्स की थोडंफार कुठेतरी कमी जास्त, म्हणजे गाणीमध्ये किंवा कॅरेक्टर्समध्ये किंवा स्टोरीमध्ये तर चालून जायला। पण काही वेळेस ना मराठी चित्रपट प्रेक्षकांना गृहीत धरतात, पण ते चुकीचं आहे। जर का तुमचा पहिला भाग चालला ह्याचा अर्थ की तो चित्रपट लोकांना आवडला होता, ते कॅरेक्टर्स आवडलं, तर मग दुसऱ्या भागात तेच कॅरेक्टर्स बघायला जाणार आहेत। मग तुम्ही जर का ते कॅरेक्टर्स, ती म्युझिक दाखवलं नाही आणि तुम्ही अंडर एस्टिमेट केलं तर कसं काय लोक जाणार। आणि थोडक्यात काय नाही, ह्यांना आता कळायला हवं की प्रेक्षक किती प्रगल्भ झालेला आहे, मराठी असू दे किंवा हिंदी असू दे, कारण ते शॉर्ट कंटेंट सुद्धा कन्झ्युम करतात जे OTT वर पाहतात वगैरे, आणि तो कंटेंट इतका स्ट्रॉंग आहे। मग तुमचा कंटेंट कुठे हवा, आणि जो पण सिक्वलचा, तर मला वाटतं ते कुठेतरी मिसिंग आहे। लोकांना, प्रेक्षकांना खूप अंडर एस्टिमेट केलं जातं, तर ते अंडर एस्टिमेट करणं बंद केलं पाहिजे। इनफॅक्ट जर का तो सिक्वेल असला तरी पहिल्या भागापेक्षा दुसऱ्या भागामध्ये सगळं किती छान असलं पाहिजे। लोकांनी असं म्हटलं पाहिजे की यार पहिला भाग तर काहीच नव्हतं, दुसरा भाग तर बाप होता यार। असं जेव्हा होईल ना तेव्हा खरंच मराठी सिक्वल्स चालतील।
आणि हेच काही कारणं जी मला वाटली, तुम्हाला वाटली ती कारणं तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की मराठी सिक्वल्स का चालत नाही. असे भरपूर चित्रपट आहेत जे लाईनीत आता तयार आहेत थर्ड पार्टसाठी सुद्धा. म्हणजे ये रे पैसेचा तिसरा भाग येतोय, साडेमाडे तीनचा दुसरा भाग येतोय आणि अनेक चित्रपट येतात. त्यामुळे एवढंच म्हणू शकतो की शुभेच्छा आहेत, पण जे आपण सांगितलं त्याप्रमाणे जर का घडलं तर खरंच मराठी सिक्वल सुद्धा हिंदी प्रमाणे चालू शकतील. तर इथेच थांबूया. आपला युट्यूब चॅनल पाहत राहा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू. तोपर्यंत लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या.